तर इकडेच झोपलो. तर हा त्याचा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. तर आज आम्ही कुठं जाणार आहे, आता परत वरद वाजायला जाणार आहे. आता सकाळचे 8:30-9 वाजले आणि सगळे माटी झोपले. तुम्ही बघू शकता लोक झोपले आणि साई गेल्या आंघोळीला. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं. बाकीचे पोरं पण दुसरीकडे फ्रेश होत आहे. अजून येतात मुलं आता हळूहळू एक जण. हवं का हे बघा धैर्य ये भाई पटपट उठा. धैर्य आणि सगळी पोरं इकडे आले. सगळी पोरं आले. जा बाथरूम बिथरूमला जायचं जाऊन सगळे जाऊन. तर बाबांनो आता इथं पण झोपलेले ते बघा. तर आता आम्हाला दुपारी जायचं आहे उरण. आता इकडून आम्ही लोक उरणला जाणार आहे. बाकीची पोरं जे परत घाटकोपरला गेलेली फेरी वगैरे त्याला त्यांचं काम होतं. जॉबला जायचं होतं. मग ते लोक आता हप्ते मारून येणार आहे आणि आम्ही लोक इकडूनच जाणार आहे. चला तर तुम्हाला थोड्या वेळात भेटावा. साई आंघोळीवर ना मला करायचं तुम्हाला थोड्या वेळात. नाश्ता करायला आलो. इडलीचा नाश्ता आहे. सगळेजण नाश्ता करतात. इडली आहे नाश्त्याला. आता नाश्ता करून आम्ही लोक बसमध्ये बसणार आहे. म्हणजे वाजवणार आहे इकडे. त्यानंतर मग थोड्या वेळात निघू. कीबोर्डची पट्टी मारते. टेक्नॉलॉजी. तर भावांना आता आम्ही लोक उरणला पोचलेलो आहे आणि रिक्षावर आपला सेटअप लावतोय आणि लव आणि विक्या सेटअप लावतोय. फॅमिली हा बघा याने एका दुकानात चोरी केली आहे. चोर आहे हा. चोर आहे. पैशाने सगळ्यांना थांब थोड्या वेळात समजेल कोणाच्या पैशाने काय केलं. चला आता सेटअप लावून घेतो त्यानंतर भेटतो तुम्हाला. थांबलोय काय दाखवतोय. कुठे आहे दादू. बघा टेम्पोला लटकलाय.
घाटात आलेलो आहे आणि मस्त हवा खातो, वाजून वगैरे झालेलं आहे. आणि आपली पब्लिक इकडे बसली सगळेजण, बाकीचे काय पण सगळे बाहेर. आणि आता जेवण बिवण झालेलं आहे, लग्न पण झालेलंच आहे. आता थोड्या वेळात निघू, परत इकडून कल्याणला जायचं आहे. बाकीची पोरं येणार आहेत, जेली बिली झोप आली संसार. ब्लॉग साठी ऍक्टिंग का ओव्हर रेटिंगचे 50 का पैसे. आणि हा भाई तर काय खतरनाक झोपतो. हे पण चांगला खतरनाक. नको ते खतरनाकच आहे. काय भाई हा. चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. बघितलं असेल आता आम्ही वाजवलं संध्याकाळचे 8 वाजले, संध्याकाळ रात्रीचे 8 वाजले आणि आपल्या इकडं बसलेत फुल एकदम पॅक होऊन एका सीटवर 3-3 जण, पाठी तो फुल गर्दी एकदम पब्लिक जाम आहे. आता आम्ही उरणला आलो, उरणवरून आता परत कल्याणला जाणार आहे, कल्याणला जाऊन परत आम्ही वाजवणार आहे. आता अजून 2 तासची ट्रॅव्हलिंग आहे, इकडून 10 वाजतील आम्हाला तिकडे जायला. त्याच्यानंतर मग परत तिकडून पॅक करून आपल्याला घाटकोपरला परत जायचं आहे. घाटकोपरला सकाळी 4 वाजता जायचं.
ते कसं जाणार ते आता काय माहिती नाही, ट्रेन तर बंद पण होणार. ब्लॉग बघत राहा आमचा पूर्ण एंड पर्यंत बघत राहा. लय हाल होणार आहे आमचे. हे बसला. बस बस चला तुम्हाला आता थोड्या वेळाने डायरेक्ट तिकडे कल्याणला पोहोचल्यावर ये तुझ्या चॅनलचं नाव सांग. बघा या गरीबाला जागा नाही भेटली, आमच्या सोबत पहिल्यांदा आलाय आणि त्यात जागा नाही भेटली, खाली बसून रोजचा माणूस गेम का सुटत. हा परत कल्याणला आलोय, सगळे पोरं सेटअप लावतात वाजवणारे ड्रम, आणि आपल्या जेली भाई पण आलेला आहे. जेली भाई परत कामावर जाऊन आलेला आहे. आणि संध्या पण गेलेला घरी, तो पण आलाय. भाई बघा ड्रम वरती पलटी हा पाट्या. तर आता भाई माझं दोनदा पार्टी बदलूया पार्टी, मित्रांना एकटा सोडून पळतो. हा मित्रांना काय भाई बरोबर आहे, बस मध्ये एकटा टाकून गेलास भाई. बस आता नवरे नवरे आलेले वाजवायला चालू थोड्या वेळात आता चालू करतो. चलो आई भाई कत्री 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 नाही भाई कत्री पाहिजे साई. ब्रेक झालाय आणि नाश्ता आला नाश्ता कालपासून सकाळपासून नाही, कालपासून चिवडा चिवडा. आता पूर्ण गावामध्ये आम्ही लोक फिरवतो वरात. आता त्यानंतर परत फिरून परत रिटर्न गावामध्ये जाणार आहे. साडरमचा आवाज एवढा येतो याच्या कानात पू झाला. मग बाप रे बाप, पाणी येते पाणी येते. तर आता सगळे नाश्ता वगैरे करतायत, सगळेजण नाश्ता करतील आणि त्यानंतर परत इकडून रिटर्न आपल्याला गावामध्ये वाजवत जायचं आहे. वाजले किती रे? तर आता आम्ही थोड्या वेळात निघतो, सगळेजण नाश्ता करतात, थांबून आता परत इकडं वाजवत वाजवत गावामध्ये. आता आमच्या लोकांच्या घरी जायचे वांदे झालेले आहेत. आता घरी कसं जायचं
ते बघू कालपासून इकडे ते. झाले 11:15 पूजा करून घरी जाणं पण जाणार नक्की जाणार घरी जाणार असं पण करून घरी जायचं आहे आज कारण की लय सर घरी बसतो तुला नाही तर कायमचं घरी पगार मिळणार नाही. ओला 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 उबेर असं पण करून आज जायला लागणार आहे आणि भावांनो दुपारी जास्त सूट घेतला नाही पण आज आम्ही लोकांनी तर आता घरी कसं जायचं हा लय मोठा प्रश्न आहे पण आज दुपारी आहे ना हा साई बघा साई हा तिकडे डीमार्ट मध्ये गेला आणि डीमार्ट मधून चार गोष्टी घेतल्या आणि त्याच्यातून 2 गोष्टींचे पैसे देऊन आला परत आणि घेऊन 4 गोष्टी आला आणि त्यांच्यावर हा पण होता हा नाश्ता करायला गेलो 15 रुपयाचा बाई 100 रुपये 100 रुपयाचं खाल्लं नाश्ता करू खाल्लं 100 रुपयाचं आणि पैसे दिले 15 रुपये हे बघ, अजून पण खातोय थांबत नाही थांबायचं नाही पैसे भावा गेले अजून 4 कॉफी पियाले है ना समजने वाले को इशारा हा आता भाई कोल्ड कॉफी गरम कॉफी सगळ्या कॉफी पियाले गरम कॉफी पण पियाले हा भाई हे भाई आजपासून नवीन चालू केलंय विमाल बाबा थक थक खो हॉन 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 रिक्षावरती 2 मुंगे भाई आतमध्ये बसले कीबोर्ड वाजवतो चला आता वाजवायला परत चालू करतो आता डायरेक्ट घरी नवीन कीबोर्डवाला भेटला नवीन कीबोर्ड सस्ता कीबोर्ड वाला फोनवरचा कीबोर्ड वाला 20 रुपये घेतो एका गाण्याने गाणं वाजत आहे ते सगळं पळून हा 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 मार दिले गाण्याला चलो 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 चालू करते आता आपण नको नको जाऊ दे चला आहे लवकर चला घरी जायचं घरी ओलाने जायचं ओला गाडी करके जायचं
चला भाऊंना आपला पॅकअप झालेला आहे आणि इकडं कपडे बदलायचा पॅटर्न चालू आहे. सगळ्यांचे कपडे चेंज झालेले आहेत. चला भावांनो, तुम्हाला थोड्या वेळात भेटतोय. लोकांचे कपडे चेंज चालू आहेत. चला भावांनो, गाडी आलेली, 4 व्हीलर आलेली. वाडीतल्या पोरांना जाऊ दे ना पुढे. अरे फ्रेश होतील जाऊ हा बघा जाऊ दे. हा बघा. चलो चलो पब्लिक, जाओ जाओ. ती पण गाडी येऊ दे ना सोबतच. अबे ती 7-8 ही आपल्याला गाडी करायचं कारण असं आहे की ट्रेन सगळ्या गेलेल्या आहेत आणि वाजलेले आहेत आता 12च्या वाजून गेलेले आहेत आणि ट्रेन नाही. तर आता आपल्याला 4 व्हीलर करायला लागली. ओला केलेली आहे एक, अजून एक केली आहे, ती येते आता मागून. तिकडून आम्ही लोक जाणार आहेत. बाई दोन्ही युट्यूबर आहे बघा. आम्ही लोक पूर्ण कपडे चेंज केलेत, हाफ पॅन्ट घातली कारण की खूप दमलोय आता. आम्हाला एकदम कपडे खराब झाले. आता आम्ही लोक निघतोय. ही लोक आता पुढे जात आहेत, त्यानंतर आम्ही जाऊ मागून. एंड होईल. थँक्यू. चलो बाय. AC. 4 वर केले 4 वर भाई. आता ऐकत नाही. आपली गाडी आलेली आहे, ती लोक गेले पुढे. वा रे वा, काय मस्त बोलतो रे. काय ऐकत नाही. चांगलं बोललो आम्ही. आता ऐकत नाही म्हणजे झोपणार. आता एक पाठचे तुमच्या 2 मध्ये घे आणि एक पाठचे आम्हाला दे. चंदू पुढे अबे, असं बसलाय. वरती ठेवलं तर डड्डू. तुम्हाला नाही. मग तेच तर बोललो. असं राहू दे. असली भाई, संस्कार, जेली भाई आणि मी. बॅगा कुठे टाक. आणि हा ब्लॉग आता इकडेच एंड करतोय. नको नाही करायचं अजून काय. बाकी ठीक आहे, चालेल चालेल. तर ब्लॉग मध्ये असंच राहा. अजून आपल्याला घरी पोहोचायचंय, खूप टाइम आहे. कनेक्ट कर. तर तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. आता चला, आपली गाडी आलेली आहे आणि इकडं आम्ही उतरलेलो आहे पारसेवाडीत. बॅक टू फायनली परत आलेलो आहे आम्ही पारसेवाडीमध्ये. आणि आपल्या भावाने खतरनाक कीबोर्ड वाजवलाय. 2 दिवस आपल्याला लय सपोर्ट केलाय आणि आता फायनली आम्ही वाडीमध्ये आलेलो आहे. थांबा, मी दिसत नाही. हे फोन पकड रे माझा. हा बघ. आणि आमच्या चंदू भाऊंना उलटी झालेली आहे. उलटी झालेली आहे. खतरनाक ड्रायव्हर, एकदम खतरनाक. फुल एकदम फास्ट मध्ये उडवत आणले. काय भाई, चंदूला उलटी झाली आज इकडं. इथे काल रात्री हा उडबस करत आणि आज याला उलटी झाली. झोपेत भाई उठतो बेकार आहे हा. बडबडतो पण. अरे तू आता आलास. तर भावांनो, आता इकडे आम्ही लोक बसलोय. आमचा टेम्पो अजून आला नाही, टेम्पोची वाट बघतोय. आता आम्ही लोक इकडे आलोय सगळेजण. चंद्या व्हायला उलटी झाली, तो आता पाणी पितोय. हा, टू वाजणार. मी कट बीट करत नाही. आता अर्धी पोरं घरी गेलेत आणि आम्ही लोक वाडीतलीच पोरं थांबलोय. तर आता टेम्पो येतो. टेम्पो आले की ऑफिसमध्ये सगळं इन्स्ट्रुमेंट ठेवू. आणि तुम्ही व्लॉग बघितला असेल, आम्ही लोक बालवाडीमध्ये झोपलेलो. म्हणजे खूप मेहनत घेतली. ऊन पण एवढं होतं. आता गरमीचा टाईम माहिती आहे तुम्हाला. आणि आम्ही लोक जिकडे गेलेलो उरण त्या साईडला, तर अजून खूप गरमी आहे. कल्याणवरनं 2-2.5 तासाचा प्रवास करून आम्ही लोक गेलेलो पुढे वाजवायला बसमधून. खूप तुफान गरमी होती एकदम आणि हालत बेकार झालेली. कालपासून वाजवतोय. रात्री 3-4 वाजता झोपलोय आणि लगेच सकाळी 8 वाजता उठून, 8 पण नाही, मी तर 6 वाजताच उठलोय सकाळी. कारण की झोपत लागत नव्हती गरमीमुळे. आणि आम्हा लोकांना तिकडे रूम म्हणजे ठीकठाक होता, आम्ही लोकांनी ॲडजस्ट केलं सगळं. तर आता काय बोलणार. आता टेम्पोची वाट बघतोय. तर टेम्पो आल्यानंतर सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवतो. खाय पियेचा काय अजून प्लॅन बनला नाही. बनला तर आपण बघूया काय ते. चला भावांनो, आता ब्लॉग चालू करतोय, म्हणजे एंड करायला आलो आहे. कारण की काल रात्री 3 वाजलेले आणि आम्ही लोक पोचलो. त्यानंतर टेम्पो वगैरे आला आणि आम्ही लोक, तुम्ही लोकांनी बघितलं असेल, आम्ही लोक एटीच्या गाडी करून नंतर उबेर करून आलेलो कल्याणवरनं. तर आहे ना, सगळेजण बसलेले, 2 गाड्या केलेल्या, 7-8 जण, आम्ही 14-15 जण होतो. तर संस्कारने बॅग डिक्कीमध्ये ठेवलेली आणि त्याची बॅग गाडीतच राहिली. आणि आता त्या गाडीवाल्याचा नंबर कॉन्टॅक्टच होत नाही. तर काय माहीत, अजून बॅग तर भेटलेली नाही. बॅग भेटते की नाही हे काय आपण आता सांगू शकत नाही. बॅग भेटली की नाही भेटली हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तर
हा ब्लॉग पूर्णपणे होता. तुम्ही बघितला असेल. आम्ही सकाळी कल्याणवरनं उरणला गेलो, तिकडे वाजवलं, तिकडे दिवस घालवला, सगळी मस्ती मजा वगैरे सगळं केलं. परत तिकडून उरणवरनं कल्याणला आलो, रात्री वाजवलं आणि काही गडबडीमध्ये डायरेक्ट इकडे आलो घाटकोपरला. तर ब्लॉग एंड करायला भेटला नाही. तो ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्या आधीचा म्हणजे उरणवरच्या आधी आम्ही कल्याणला होतो, हळदीचा वाजवला प्रोग्राम. तो ब्लॉगसुद्धा तुम्ही बघा, नसेल बघितलं तर जाऊन बघा. लिंक तुम्हाला इकडे देतो वरती, त्याच्यावर टॅप करा आणि जाऊन बघा. त्यानंतर हा ब्लॉग बघा आणि ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर टाटा आणि बाय बाय. भेटूया पुढचा ब्लॉग. चला.